नाल्याच्या कडेला एक जाडसर संशयास्पद बॅग लोकांना दिसली. कुणीतरी या घटनेची माहिती पोलीस ठाण्याला दिली. पोलीस आले, बॅग उघडली गेली आणि क्षणात सगळं शहर हादरलं. आत होतं फक्त मानवी धड, त्याला डोकं नव्हतं, पाय नव्हते. त्या शरीरावर खोल जखमा झाल्या होत्या. हे कुणी घाईघाईतच केल्यासारखं नव्हतं, त्यात थंडपणे केलेला प्लॅन दिसत होता. पोलिसांची नजर त्या धडाच्या हातावर स्थिरावली. त्या हातावर कोरलेलं एक नाव होतं, राहुल. कारण हे नाव गोंधवले याचा अर्थ हे त्याचंच नाव असावं असा पोलिसांचा संशय होता. हाच तपासाचा प्रारंभ बिंदू ठरला. संभलमध्ये राहुल नावाची अनेक माणसे होती, पण मिसिंगच्या नोंदी तपासताना एक नोंद ठळकपणे समोर आली. 24 नोव्हेंबर 2025 रोजी राहुल हा 32 वय वर्ष असणारा तरुण बेपत्ता झाला होता. ही तक्रार त्याची बायको रुबे हिने पोलिसांना दिली होती. रुबीला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. ती आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं, पण ते बनावट वाटत होतं. डोळ्यात पाणी होतं, मात्र अश्रू नव्हते. आवाज स्थिर होता. मृतदेहाची माहिती शांतपणे दिल्यावर ती ऐकत राहिली. काही क्षणात ती म्हणाली, तो माझा नवरा नाही. तिला मृतदेहाच्या हातावर कोरलेलं नाव दाखवण्यात आलं. ती क्षणभर थांबली, पण लगेच ती सावरली. असं नाव अनेक लोकांच्या हातावर असतं असं तिनं सांगितलं. उत्तर तर्कसंगत होतं, पण त्या शब्दामागची रिकामी जागा पोलिसांना अस्वस्थ करत होती. तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं घरातलं वास्तव उघड होत गेलं. शेजाऱ्यांनी त्या नवरा बायकोमधील भांडणाची, वाढत्या तणावाची माहिती दिली. राहुल कायम अस्वस्थ दिसायचा असं सांगितलं गेलं. आणि मग एक नाव वारंवार समोर येऊ लागलं. तो होतं गौरवचं. पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलं आणि रुबीला देखील परत ताब्यात घेतलं. त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्या. तसे ते दोघं जण आता पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी जी माहिती सांगितली ती माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. राहुल हा सर्वसामान्य घरातील तरुण होता. आई वडील नातेवाईक यांच्यासह तो संभल या खेडेगावात राहत होता. त्याचे लग्नाचे वय झाले आणि त्याच्यासाठी मुलगीचा शोध सुरू झाला. या दरम्यान त्याला रुबीचे स्थळ आले. सारे रीतिरिवाजाप्रमाणे झाले होते. रुबी राहुलची बायको बनून आली होती. नवा संसार सुरू झाला. रुबी चारचौघीत उठून दिसणारी होती. बोलकी होती, हसत खेळत होती. तिचं छान सुखीत राहणं आणि बिनधास्त वागणं यामुळे तो तिच्यावर जाम खुश होता. तिच्यासारखी सुंदर बायको त्याला मिळाल्यामुळे तो आनंदात होता. कोणालाही आवडेल अशी बायको आपल्याला मिळाली याचे सुख त्याला वाटत होते. तो तिला सुखी ठेवण्यासाठी मेहनत घेत होता, राबत होता. दिवसभर मेहनत करून घरी आला की बायकोच्या मिठीत तो सारे विसरून जात होता. ती त्याला हवे ते सगळे सुख देत होती, पण अलीकडे तो सुख घेण्यात आणि देण्यात कमी पडतो असे तिला वाटत होते. ती असमाधानी राहत होती. तिला वाटलं की असं कुणीतरी तिच्या जवानीचा पुरेपूर आनंद घ्यावा. वासनेचा नांगानाच मनात सुरू झाल्याने तिची लाज लज्जा संपत चालली होती. नजर चंचल झाली होती. तिची नजर भिरभिरू लागली. याच गल्लीत गौरव राहत होता. तो तसा काही कामधंदा करत नव्हता. दिवसभर कोपऱ्यावर उभा राहून टवाळक्या करणे, येणाऱ्या जाणाऱ्या महिला मुलींकडे बघणे, छेड काढणे हाच त्याचा उद्योग होता. त्याची नजर रुबीवर पडली होती. जाता येता तो तिच्याकडे बघत होता. त्याच्या नजरेतील घाणेरडी वासना तिला जाणवत होती. एखाद्या बाईने त्याला चांगलेच खडसावले असते, पण ती मात्र त्याला काही बोलत नव्हती. उलट ती त्याला प्रतिसादच देत होती. ती त्याच्याकडे बघून हसत होती. तिच्याकडून प्रतिसाद मिळाल्याने त्याचे धाडस आता वाढले. आता तो तिच्याशी बोलू लागला. काय म्हणता पासून सुरू झालेलं बोलणं आता गप्पा मारण्यापर्यंत पोहोचलं. आता राहुल घरी नसताना गौरव येऊ लागला. गप्पा मारू लागला. दिवसभर कसं करमतं तुम्हाला, तो विचारत होता. ती म्हणायची, काय करणार, संसार आहे म्हटल्यावर हे सगळं सहन करावं लागतं. दोघांच्या गप्पा रंगत होत्या. बोलता बोलता गप्पा चावटपणाकडे चालल्या होत्या. तिचा त्याला आक्षेप नव्हता. एकदा त्याने खडा टाकला. वहिनी, खरं सांगू का, सगळ्या गल्लीत तुम्ही एकट्याच खूप सुंदर दिसता. मस्का मारतोस काय मला, ती हसून म्हणाली. नाही अहो, खरंच तुम्हाला बघतच राहावं असं वाटतं. तेव्हा ती म्हणाली, असं काय आहे माझ्यात, कसं सांगू, सगळं मस्त आहे, मला तर तुम्ही खूप आवडता. हो का, माझं लग्न झालंय. आता ती हसत म्हणाली,
म्हणून काय झालं, मला तर खूप आवडता, म्हणजे तुम्हाला आवडलं पाहिजे असं कुठे? तो जरा रागातच म्हणाला. ती त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली, आवडला नसतास तर बोलले असते का? तो स्तब्ध झाला, त्याला काय बोलावे ते कळेना. ती हसली, काय झालं आता, बोलती बंद झाली का? तो लाजला, घाबरलास ना? तिने त्याला डिवचले. तो म्हणाला, मी आधीच सांगितलं मला आवडता तुम्ही म्हणून. बरं बाबा ठीक आहे, असे म्हणत ती आत गेली. तसा तो उठला, तिच्या पाठोपाठ गेला आणि तिचा हात धरला. तेव्हा ती म्हणाली, अरे असे काय करतोय? काय झालं, आता का घाबरलीस? ती म्हणाली, मी नाही घाबरत कोणाला, मी पण नाही कोणाला घाबरत. असे म्हणत त्याने तिला जवळ ओढले. माझं प्रेम आहे तुझ्यावर, मी तुझ्यासाठी काही पण करेल, असे म्हणत त्याने तिला मिठीत घेतले. तिला आवळून धरत तो तिचे चुंबन घेऊ लागला. तिनेही त्याचे चुंबन घेतले आणि बाजूला केले. बाकी सगळं प्रेम नंतर दाखव, असे म्हणत तिने त्याला बाहेरच्या खोलीत आणून बसवलं. तो पुटपुटला, वहिनी माझं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर, ती हळू आवाजात म्हणाली. तो हळू आवाजात म्हणाला. ती हळू आवाजात म्हणाली, माझंही आहे, पण आता नको काही बोलायला. मग कधी? सांगते तुला लवकरच. आता मला नाही राहवत तुझ्याशिवाय, मला पण तू हवा आहेस, ती म्हणाली. काही वेळ थांबून तो निघून गेला. आता दोघांनाही मिलण्याची ओढ लागून राहिली होती. ते संधीच्या शोधात होते. राहुल कामानिमित्त परगावी गेला की 2-3 दिवस परत घरी येत नव्हता. त्या रात्रीची ती वाट पाहत होती. अखेर ती संधी तिला मिळाली. रात्री शरीर सुखाचा आनंद लुटल्यानंतर तिला कुशीत घेऊन नवरा राहुलने सांगितले, मी उद्या परगावी जाणार आहे, परत यायला 2 दिवस लागतील, तू काळजी घे. त्यावर त्याचे चुंबन घेत ती म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, जाऊन या. तिच्या मनात आता आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. सकाळी राहुल निघून गेला आणि तिने लगेचच गौरवला बोलावले. राहुल गावी गेला आहे, तू रात्री ये, कोणाला दिसू नको, अशी ताकीद देऊन त्याला पाठवले. दोघांनाही रात्र कधी होते याची घाई झाली होती. अखेर रात्र झाली. गावात हळूहळू सामसूम होऊ लागली. रुबीने सगळे आवरून बेड तयार करून ठेवला, तर तिकडे गौरव पहिल्या संभोगासाठी आतुर झाला होता. सगळीकडे नीरव शांतता पसरली. तशी त्याची पावले तिच्या घराकडे पडू लागली. दबक्या पावलांनी तो तिच्या दारात पोहोचला. त्याची चाहूल लागताच तिने दरवाजा उघडला आणि त्याला घरात घेतले. दरवाजा बंद केला आणि ती त्याच्या मिठीत शिरली. त्याने तिला घट्ट आवळले आणि तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला. आवेगाने तो तिला चुंबू लागला. त्याचे हात तिच्या शरीराचे मर्दन करत होते. त्याने झटापट करत तिचे ब्लाऊज काढले आणि तिच्या भरलेल्या स्तनांवर कब्जा केला. तिचे ते मांसल गोळे कुस्करत तो तिच्या ओठांची चुंबने घेत होता. तिची उत्तेजना वाढली. तीही त्याला जवळ घेऊन आवळू लागली. दोघेही बेफाम झाले. कपड्यांचा अडसर बाजूला झाला. एक बाई पूर्ण नग्न पाहून तो पिसाळला. तिचे ते शरीर कसे भोगू असे त्याला झाले होते. तो जनावरासारखा तिच्यावर तुटून पडला. तिला त्याचा हा रानटीपणा थोडा त्रास देणारा असला तरी हवा असा वाटत होता. तिला त्याचे ते हावरे पण आवडले आणि तिने सारी जवानी त्याच्या ताब्यात दिली. त्याने तिचा पुरेपूर उपभोग घेतला, तिला तृप्त केले आणि तोही तृप्त झाला. दोघांना हवे ते सुख मिळाले होते. आता जणू ठरलेच होते की राहुल नसेल त्या रात्री गौरवसोबत ती कामक्रीडा करेल. हा खेळ आता नेहमीचा होऊन बसला. हे प्रकरण राहुलला माहीत नसले तरी गावातील काही लोकांना समजले होते. गौरवने रात्री तिच्या घरात जाणे आणि पहाटे घरातून बाहेर पडणे असे काही जणांनी पाहिले होते. त्याची खबर त्या दोघांनाही नव्हती. दिवसामागून दिवस जात होते. रात्रीचा खेळ सुरूच होता. पण एक दिवस अघटित घडले. परगावी गेलेला राहुल मध्यरात्री परत आला. आपल्या घराच्या दारावर त्याने थाप मारली आणि आत नागडे होऊन शरीर सुख घेणारी रुबी आणि गौरव बिथरले. राहुल अचानक कसा आला हेच त्यांना कळेना. कसे बसे उठत तिने दार उघडले. राहुल आत आला तर त्याची बायको रुबी अर्धनग्न होती. तिला पाहून त्याला काही कळेना. इतक्यात लाकडी दांडके घेऊन आतल्या खोलीतून गौरव आला. तोही अर्धनग्न होता. राहुलला आपल्या बायकोचा कारनामा लक्षात आला, पण तो काही बोलण्याआधीच गौरवने त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने घाव घातला. एका फटक्यात राहुल कोसळला. त्याचा आवाज बंद झाला. तो मेला. दुःख होण्याऐवजी रुबीला आता आनंदच झाला, कारण तिचे अनैतिक संबंध कोणाला कळणार नव्हते. आता ती निवांत गौरवसोबत संबंध ठेवू शकणार होती. पण त्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती. हा खून उघड होऊ नये यासाठी त्यांनी अत्यंत क्रूर निर्णय घेतला.
राहुलचा मृतदेह बाथरूममध्ये नेऊन ठेवला. त्यानंतर दोघांनी शरीर सुख घेतले आणि पुढचा प्लॅन केला. दुसऱ्या दिवशी राहुल मोठी करवत आणि कुऱ्हाड घेऊन आला. त्या रात्री दोघांनी मिळून राहुलच्या मृतदेहाचे तुकडे केले. एका डोक्यात धड, एका डोक्यात डोके आणि हात, तर एका डोक्यात पाय, असे 3 पोत्यात ते तुकडे भरले आणि एके रात्री करून एका तुकड्यांची विल्हेवाट लावली. आता मागे काही पुरावा नाही याची खात्री झाल्यानंतर रुबी पोलीस ठाण्यात गेली. तिने आपला नवरा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. आता काही त्याचा शोध लागत नाही आणि आपल्या सुखात कोणाचा अडसर नाही असे त्यांना वाटत होते, पण तसे कधी होत नाही. पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा.